समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाची विविध शैक्षणिक संकुले उभी करण्यात अनेक पुसेगावकरांचा वाटा आहे। हजारो विद्यार्थी शिक्षण घेणाऱ्या या संस्थेच्या विविध शाखा विस्तारित झाल्या आहेत। या संस्थांमधून असंख्य यशस्वी विद्यार्थी घडले आहेत। या संस्थेच्या आणि श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टसह परिसराच्या विकासासाठी यापूर्वीही नेहमी सहकार्य करत आलो आहोत। यापुढेही लागेल ते सहकार्य करू अशी ग्वाही ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री नामदार जयकुमार गोरे यांनी दिली आहे। पुसेगाव येथील श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन श्री हनुमानगिरी हायस्कूल येथील नवीन आरसीसी इमारतीचा भूमिपूजन सोहळा श्री गोरे यांच्या हस्ते पार पडला। त्यावेळी ते बोलत होते। या प्रसंगी श्री सेवागिरी महाराज देवस्थानचे मठाधिपती श्री महंत सुंदरगिरी महाराज, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉक्टर प्रियाताई शिंदे, आमदार धैर्यशील कदम, कृषी सभापती लता कर्णे, उपसभापती रेश्मा शेडगे, संस्था अध्यक्ष डॉक्टर सुरेश जाधव, सचिव मोहनराव जाधव यांच्यासह ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्टचे आजी माजी पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार महेश शिंदे म्हणाले, मंत्री जयकुमार गोरे यांच्या सहकार्याने सकारात्मक दृष्टीने विकासात्मक कामे होत आहेत। त्यांनी जिल्हा परिषद आपला गट आणि तालुक्याच्या ताब्यात दिला असल्याने विकास कामांना लागेल तितका निधी उपलब्ध होत आहे। यात्रा स्थळाची जागा श्री सेवागिरी देवस्थानला देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे। हे काम मंत्री गोरे पाठपुरावा करून लवकरच मार्गी लावतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। आमदार धैर्यशील कदम यांनीही संस्थेला लागेल ते सहकार्य करण्याची ग्वाही दिली। प्रास्ताविकता डॉक्टर सुरेश जाधव यांनी संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगतीचा आढावा घेऊन शैक्षणिक संकुल परिसरातील विकास कामे पूर्ण करण्याची मागणी केली। सूत्रसंचालन मोहनराव गुरव यांनी केले तर आभार संस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी मानले। दरम्यान शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी 25 कोटी, शाळांमध्ये देशाचे उद्याचे भविष्य घडत आहे। राज्यातील सर्व शाळांच्या पायाभूत सुविधा सुधारण्यावर आम्ही भर देत आहोत। सातारा जिल्ह्यातील शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी आम्ही 25 कोटींच्या निधीची तरतूद केली आहे। श्री सेवागिरी देवस्थानला 5 कोटींचा निधी दिला आहे, आणखी 10 कोटींचा निधी देणार आहे। देवस्थान ट्रस्टची यात्रा स्थळावरील जमीन लवकरच परत मिळवून देऊ असेही नामदार जयकुमार गोरे यांनी सांगितले। श्री सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळ 1964 साली स्थापन होऊन या काळी या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेचा हायस्कूल असताना सुद्धा काही गावातील प्रतिष्ठित मंडळींनी या ठिकाणी या भागातील मुलांना टेक्निकल ची सुविधा व्हावी म्हणून हनुमानगिरी हायस्कूलची या ठिकाणी उभारणी केली गेली। त्यामध्ये या ठिकाणी श्री कैलासवासी जगन्नाथ असतील, रघु काका असतील, नामदेव काका असतील, केशवराव तात्या असतील, त्याचप्रमाणे दत्ताजी बंडू जाधव असतील, जगन्नाथ अण्णा असतील, त्याचबरोबर महात्मा असतील किंवा त्या ठिकाणी एकनाथराव दादा असतील, त्या सर्व मंडळींनी त्या ठिकाणी एकत्र येऊन या हायस्कूलची उभारणी केली। आणि त्या काळात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हनुमानगिरी महाराजांच्या या सहकार्यातून या ठिकाणी ती पलीकडची इमारत आज आपण जिथं भूमिपूजन केलं ती इमारत त्या डॉक्टर सुरेश जाधवांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये गावची परिस्थिती मांडली, शाळेची परिस्थिती मांडली। या ठिकाणी अनेक मागण्या त्यांनी मागितल्या। मला वाटतं त्यांनी ज्यांच्याकडे मागण्या मागितल्या त्यांच्याकडे ती द्यायची ताकद सुद्धा, ज्याच्या मागण्या मागितल्या त्या सर्व पूर्ण होतील। त्या ठिकाणी येता येता बघितलं की जिल्हा परिषदची शाळा शिंदेसाहेबांचा जुनी आहे, त्यामुळं स्मार्ट शाळेमध्ये पुसेगावचा आपण समावेश करावा नाही आणि शेजारची ती इमारत जुनी आहे पुढं पालटावा पालघर जिल्ह्यामध्ये अनेक स्मार्ट शाळा 1 कोटी 1.5 कोटी त्या ठिकाणी देत आहोत। त्यामध्ये आता ते सगळं तुमच्याच हातात आहे, तुम्हीच अध्यक्ष आहेत, आमदार तुम्ही आहे, काही कमी पडलं तर शेजारी भाव आहे, त्यामुळे मला काही जास्त काही द्यावं लागणार नाही। तरी पण आता तुमच्या सगळ्यांच्या आज आपल्या संस्थेची नवीन इमारत झालेली आहे, अतिशय सुंदर, अतिशय देखणी
आणि लोकवर्गणी आणि CSR फंडातून उभी केली. शासकीय फंड नाही, पण अनेक लोकांच्याकडून लोकवर्गणी जमवली, CSR फंड आणला, त्यातून ती सुंदर अशी इमारत उभी केलेली आहे. त्याचे आज उद्घाटन झालं. त्यासोबत आज एका इमारतीचं भूमिपूजनही झालं. या दोन्ही कामांचं मनापासून कौतुक आहे. खास करून चांगल्या इमारतीचं मनापासून डॉक्टर साहेब कौतुक या ठिकाणी करतो. नवीन इमारत आपण बांधताय ती सर्वोत्तम बांधाल अशा पद्धतीची अपेक्षा या निमित्तानं ठेवतो. मला वाटतं या संस्थेमध्ये येण्याची माझी दुसरी वेळ आहे. पहिल्यांदा मागे एकदा या संस्थेच्या एका कार्यक्रमाला मी आलो होतो आणि आज राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री झाल्यानंतर गेल्या अनेक दिवसापासून डॉक्टर साहेब आणि आमचे मोहन काका असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, सातत्याने त्यांचं म्हणणं होतं की भाऊ एकदा पुशेगावला या, तुम्ही कार्यक्रम द्या, आमच्या संस्थेला भेट द्या. पुशेगाव का होईना पण या कार्यक्रमाचा योग आज या ठिकाणी आला आणि हा कार्यक्रम या ठिकाणी झाला. संस्थेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना खास करून डॉक्टर साहेब आपल्याला मनापासून या ठिकाणी आपलं आभार मानेल. एका सर्वोत्तम संस्थेमध्ये आज आपण कार्यक्रम घेत असताना आम्हाला या कार्यक्रमासाठी बोलवला आणि आपलं मनापासून आभार. पण एक गोष्ट नक्की आहे की ही संस्था उभी करण्यामध्ये अनेक गावकऱ्यांचा मोठा सहभाग आहे. अनेक गावकऱ्यांनी प्रचंड मोठी मेहनत या गावातल्या नेते मंडळींनी घेतली, सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेली आहे, गावकऱ्यांनी घेतलेली आहे. करून टाकूया. पुशेगावचा रथमार्ग कॉन्क्रीटचा केला आहे. बाकीच्या गोष्टी कॉन्क्रीट चालू आहे टप्प्याटप्प्यात. पण आता तुमच्याकडे भरपूर पैसे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षांनी अजून स्पेशल निधी द्या. आता माझ्याकडे पण येतात आणि तिच्याकडे पण जातात. आता आमदार तसे गरीब आहेत. पैसे जिल्हा परिषदेलाच भरपूर दिलेत त्यांनी आता. त्यामुळे आता तिकडून पैसे तुम्हाला मजबूत मिळतील. हे दोन्ही गोष्टी होऊ शकतात. आणि महत्वाची गोष्ट आता ही जिल्हा परिषद केल्यानंतर एक फायदा झाला. आमच्या 3 लेखी जिल्हा परिषदेमध्ये नेतृत्व करायला लागल्या. एक तर ही करते, लताताई करते, डॉक्टरांची कन्या करते. म्हणजे 2 गटात तिघींनी 8 तेजस्वरीचा आहे 4 झाल्या. बघा तुम्ही, म्हणजे सगळ्या जिल्हा परिषद आपल्याच ताब्यात आले. खटाव तालुक्याच्या ताब्यात दिले. भाऊ आभारी आहे तुमचा. पण प्रामाणिक उभं राहिली सगळी तुमच्या बरोबर. त्यामुळं सगळं व्यवस्थित झालं. आज तुम्ही मंत्री असताना जिल्हा परिषद तुमच्या ताब्यात पाहिजे, पंचायत समित्या सगळ्या ताब्यात पाहिजे, तर आपल्याला विकास निधी आणता येतो. आणि ते तुम्ही सगळ्यांनी करून दाखवलं. आज खटाव पंचायत समिती ताब्यात दिलेली आहे, जिल्हा परिषद ताब्यात दिलेली आहे. आज जिल्हा परिषदेला प्रचंड मोठा निधी दिला आहे. आज मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर पहिल्यांदा जर कुणी निधी दिला असेल जिल्हा परिषदेच्या इमारतीला, किती निधी दिला भाऊनी? येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम, प्राध्यापक KB जाधव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.